तू बस आधी आणि मला सांग, पहिल्यांदा गेलीस ना, मस्त स्वागत बिगत केलं असेल ना तुझं? सांगते सांगते लवकर सांग. अगं आम्ही गेलो ना तेव्हा ते दोघ जण वाटच बघत होते आणि मग काय झालं की त्यांनी मला इतकं छान समजावून सांगितलं ना की किचन कडे जर लक्ष ठेवलं ना तर संपूर्ण घराकडे लक्ष ठेवता येतं. आणि ते दोघ जण इतके सॉलिड आहेत माहितीये, म्हणजे मला ना काही वेळ असं वाटलं की ते त्याचे आई बाबा नाहीच आहेत, ते त्याचे मित्र मैत्रिणी आहेत. इतकं छान फ्रेंडली आणि इतकं मोकळं वातावरण आहे ना त्यांच्या घरात, आपण कल्पनाच नाही करू शकणार आहे. इतकं मस्त वातावरण आहे. आई आय एम रिअली सॉरी, म्हणजे प्लीज तू वाईट वाटून घेऊ नकोस, मला तसं नव्हतं म्हणायचं. नाही ग, मला काही वाईट वगैरे नाही वाटलं आणि उगाच स्पष्टीकरण देऊ नकोस काहीच. खूप नशीबवानच गायत्री तू. प्रेम काय सगळीच लोक करतात आपल्या मुलांवर, पण त्या प्रेमाचं आपल्या मुलांना दडपण वाटू न देणं फार कमी लोकांना जमतं. पण तुझे बिचारे बाबा, त्यांना तेवढंच फक्त नाही जमत. आई प्लीज हा, माझ्या बाबांना काहीच बोलायचं नाही. माझ्या बाबांची कोणाशीच तुलना करायची नाही, ते सगळ्यात वेगळे आहेत. हो माहिती आहे मला, पण ना मला अगं थोडी काळजी वाटते त्यांची. म्हणजे आपल्याबद्दल त्यांना वाटत असणारं प्रेम आणि काळजी त्यांच्यासाठी फारशी चांगली नाहीये असं वाटतं मला.